नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारणाऱ्या भारतीय जनता पक्षात सध्या जोरदार इन्कमिंग सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मार्ग मोकळा केल्याचं महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे भाजपने पक्षांतराचा धडाका लावला आहे। ज्या नेत्यांवर आरोप त्यांनाच पावन करण्याची परंपरा भाजपनं आतापर्यंत कायम राखली आहे। याआधी भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केलेले अशोक चव्हाण, नारायण राणे, कृपाशंकर सिंह, अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे ही मंडळी आज महत्त्वाच्या पदांवर आहेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचे आरोप भाजप नेत्यांनी सुधाकर बळगुजर यांच्यावर केले होते। आता त्याच बळगुजर यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे। याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ते होते। ठाकरे सेनेचे नाशिकमधील शक्तिशाली नेते अशी बळगुजर यांची ओळख होती। पक्ष फुटीनंतरही ते ठाकरेंसोबत कायम राहिले। खासदार संजय राऊत यांचे ते निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख होती। पण आता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे। पक्षात सन्मान होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। अखेर बळगुजर यांनी आज हाती कमळ घेतले।